गणगण गणात बोते। आज आपण आलो आहोत शेगावच्या पवित्र श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरमध्ये। चला तर मग महाराजांच्या दर्शनाचा हा सुंदर आणि भक्तिमय प्रवास सुरू करूया। मंदिर परिसरात पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागली। आजूबाजूला भक्तांची गर्दी असली तरी वातावरण खूप प्रसन्न आणि भक्तिमय वाटत होते। मंदिराच्या बाहेर गेटजवळ अनेक दुकाने दिसत होती, जिथे फुलं, हार, नारळ आणि प्रसादाचे साहित्य मिळत होते। प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार पूजा साहित्य घेत मंदिराकडे जात होता आणि सगळीकडे भक्तीचा सुंदर माहोल तयार झाला होता। त्यानंतर आम्ही मेन गेटमधून मंदिराच्या आत प्रवेश केला। आत गेल्यावर सर्वप्रथम जाणवलं ती तिथली शिस्त आणि स्वच्छता। चप्पल ठेवण्यासाठी मोठे आणि व्यवस्थित स्टँड होते। हजारो लोक येत असूनही कुठेही गोंधळ नव्हता। आम्ही चप्पल वगैरे ठेवून पुढे गेलो आणि पाय धुण्याच्या ठिकाणी गेलो। पाय धुण्यासाठी स्वच्छ पाण्याची उत्तम व्यवस्था होती। त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय देखील छान प्रकारे केलेली होती, त्यामुळे भक्तांना कोणतीही अडचण जाणवत नव्हती। त्यानंतर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो। दर्शनाची लाईन मोठी होती, पण प्रत्येक जण शांतपणे आणि श्रद्धेने पुढे सरकत होते। आतमध्ये कॅमेरा अलाउ नसल्यामुळे त्या क्षणांचे व्हिडिओ घेता आले नाही, पण महाराजांच्या समाधीसमोर पोहोचल्यानंतर मन अगदी भरून आलं। त्या क्षणी मिळालेली शांतता आणि समाधान शब्दात सांगणं खूप कठीण आहे। मनापासून नमस्कार करून आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। दर्शनानंतर आम्ही धूप आरती करण्यासाठी गेलो। मी फुलवात घेऊन घरूनच गेली होती। कापूर वगैरे लावला। धुपाचा सुगंध आणि मंत्रांचा आवाज वातावरण अगदी भक्तिमय पवित्र बनवत होते। त्यानंतर आम्ही गजानन महाराजांचे तीर्थ घेतले आणि मंदिराची प्रदक्षिणा घातली। मंदिर परिसरात जागोजागी स्वच्छता आणि सुंदर व्यवस्था पाहून खूप समाधान वाटलं। त्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी जेवणाच्या लाईनमध्ये लागलो। लाईन बरीच मोठी होती, व्यवस्था पण अतिशय उत्कृष्ट होती। आरतीचा आवाज सतत वातावरणात घुमत होता आणि भक्तीची भावना अधिकच वाढवत होता। 2 मोठे हॉल पार करून आम्ही शेवटी जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो। प्रसादामध्ये लाडू, बेसन, फळभाजी, भात, वरण आणि पोळी असा साधा पण अत्यंत स्वादिष्ट आणि प्रेमाने वाढलेला आहार होता। त्या प्रसादामध्ये एक वेगळीच समाधानाची चव होती। कार्तिकीने सुद्धा खूप आनंदाने प्रसाद घेतला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून शांतपणे महाप्रसादाचा आनंद घेतला। जेवण झाल्यानंतर हात धुवून आम्ही बाहेर आलो आणि मंदिर परिसरात थोडा वेळ शांतपणे फिरलो। प्रत्येक ठिकाणी दिसणारी स्वच्छता, शिस्त आणि भक्तांसाठी केलेली सोय पाहून मन खरंच आनंदी झालं। मी अनेक देवस्थाने पाहिली आहेत, पण इथली सेवा, व्यवस्था आणि भक्तिमय वातावरण खूप खास वाटलं। इथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं। जर तुम्ही कधी शेगावला आलात तर संत गजानन महाराजांच्या मंदिरात नक्की भेट द्या आणि हा सुंदर अनुभव स्वतः अनुभवा। आणि तुम्हालाही शेगावच्या दर्शनाचा अनुभव असेल तर तो नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गणगण गणात बोते।